त्याला हे काय लागतं, हे काही बात नाही. बस कापूस आला मग भाव कमी करा, कारण शेतकऱ्याच्या घरात कापूस ठेवायला गोदाम नाही. आणि मग हे गोदाम व्यापाऱ्याकडे जातात. व्यापारी कापूस घेतात ते कमी भावाने. वर्धा जिल्ह्यामध्ये 112 शाळा आहेत. याच्यामध्ये 98 शाळांमध्ये शिक्षक नाही. आणि हे शिक्षक आहेत शिक्षणाव्यतिरिक्त कापूस काढले जातात आणि आपल्याला रस्त्यावर असतात. यांनी नवीन योजना आणली, काय कुठली योजना, आणि त्याच्यामध्ये नोकरीसाठी पुढे जातात. आणि अक्षरशः शिक्षण नाही, गोरे दिन आले. आजचे दिवस असं हे बघा, वर्धा शहरातील जिल्ह्यातील हे म्हणतात साहेब हुकुमशाही सुरू. तुम्ही शिवसेनेचे आहात, कसं पाहता या लोकसभा मतदारसंघाकडे? काय काय बदल झालेला? नाही, पहिले तर विकासाची जो परिभाषा आहे ते विकास म्हणजे फक्त हे रस्ते आणि पूल नाही, तर घरकुल झाला पाहिजे. आणि जो बेरोजगारीचा संकट आज वर्धा लोकसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, इथला तरुण युवक पुन्हा मुंबईकडे जात आहे, तर याची